मारे राजकीय विश्लेषक सुद्धा आज आपल्या सोबत आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीवरती आपण चर्चा करणार आहोत। सुरुवात करूया नवनाथ बन यांच्यापासून। नवनाथजी, तुमचे आता पदाधिकारी तर स्पष्ट म्हणत होते की आमची अशी इच्छा आहे कार्यकर्त्यांची की कल्याण डोंबिवलीमध्ये स्वबळावरती किंबहुना शक्य आहे तिथे स्वबळावरतीच निवडणूक लढवावी आणि महापौर सुद्धा कल्याण डोंबिवलीला भाजपचाच होणार। मग आता पक्षाचंही हेच मत आहे का सगळीकडे? अजिबात नाही। प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या, आपला महापौर बसावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते। ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्यांची तीच प्रतिक्रिया असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं तरी त्यांची तीच प्रतिक्रिया असेल। परंतु आम्ही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महायुती म्हणून लढू। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे तिघेही बसतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून कसं लढता येईल यासाठीचाच प्रयत्न केला जाईल। आता कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्या, आपल्या पक्षाचा महापौर बसावा, ही अपेक्षा प्रत्येक पक्षाची, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तर त्याला ते वाटणार, शिवसेनेचा शिवसैनिक असेल तर त्याला ते वाटणार। परंतु आपल्याला कल्पना आहे की राज्याचे तिन्ही नेते सक्षम आहेत। आदरणीय देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिन्ही नेते योग्य सीट शेअरिंग करून महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा येतील, महायुतीच्या जास्तीत जास्त महापालिका कशा येतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीलाच महायुतीचाच कसा झेंडा फडकेल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। कुठेही महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर थोड्या कुरबुरी असतात, दोन सख्खे भाऊ असतील तरी भांड्याला भांडं लागतं, परंतु इथे राज्यामध्ये कुठेही एकमेकांमध्ये भांडण नाही। आम्ही तिघही जण एकमेकांच्या सोबत आहोत, एकमेकांच्या हाताला हात धरून, म्हणजे सरकारला नवनाथजी, हा हात सुटतो की काय? अशी परिस्थिती जिथून निर्माण झाली त्या कल्याण डोंबिवली मधले दीपेश म्हात्रे मात्र म्हणतात की स्वबळावरती निवडणूक लढवणार आम्ही, तशी इच्छा आहे आमची। दीपेश म्हात्रे कार्यकर्ते आहेत, ते पदाधिकारी आहेत, साधे कार्यकर्ते आहेत। ते काय त्यांचं म्हणणं म्हणजे राज्यातल्या नेत्यांचं म्हणणं असं होत नाहीये। त्यांचं म्हणणं हे काय महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं मत होत नाही। ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असतेच की आपला पक्ष क्रमांक 1ला यावा, आपल्या पक्षाने स्वबळावर लढावा, आपल्या पक्षाचा महापौर व्हावा। त्यांची भूमिका कार्यकर्ता म्हणून योग्य आहे। बरोबर, त्यांची कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे, मान्य आहे, परंतु कार्यकर्ता जेव्हा अशा पद्धतीने बोलतो तेव्हा महायुतीमध्ये कुठेतरी वितुष्ट येण्याची शक्यता असते। मग कार्यकर्त्याला तुम्ही समजावणार आहात का किंवा सांगणार आहात का? निश्चितपणे आम्ही कार्यकर्त्यांना समजून सांगू। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे तिथं युती झाली तर शिवसेनेला फायदा होईल, जिथं शिवसेनेची ताकद जास्ती आहे तिथं शिवसेनेचा आम्हाला उपयोग होईल। त्यामुळे आम्ही एकमेकांच्या समन्वयाने आणि अतिशय गुण्या गोविंदाने आहोत, ती कुठेही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नाही। आमचे तिन्ही नेते एकमेकांना सोबत घेऊन जाण्यामध्ये सक्षम आहेत। कार्यकर्ते आग्रह करतच असतात, दोन सख्खे भाऊ असले तरी मतभेद असतात, परंतु आमच्यामध्ये कुठेही मनभेद नाही। एकत्रित गुण्यागोविंदाने म्हणजे स्वबळावरती कुठेच नाही असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, बऱ्याच ठिकाणी आम्ही महायुतीच करू। अगदी जिथं शक्य नाही तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, सोबळ नाही, मैत्रीपूर्ण लढत। बर, पण आताच्या या सगळ्या घटना किती मैत्रीपूर्ण आहेत? आता राजू वाघमारे यांच्याकडे आपण जाऊयात। राजू वाघमारेजी, ज्या घटना घडल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल आणि आजमध्ये, तुम्हाला काय वाटतंय? कारण फाटाफूट झाली तर भविष्यात त्यांना स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील असं आज संजय शिरसाट म्हणालेले आहेत। तुमची पक्षाची भूमिका काय आज? पक्षाची भूमिका नेहमी आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे, तर पक्षाची भूमिका महायुती म्हणूनच असणार आहे। पण आता गेल्या 2 दिवसात जे काही घडलं, मला दुर्दैवाने असं म्हणजे मला विचारावं असं वाटतं, नवनाथ बन जे आहेत की या महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण, आदरणीय रवींद्र चव्हाण जे तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची पोझिशन महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठी झालेली आहे का पक्षांतर्गत? कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगूनही जर रवींद्र चव्हाण ऐकत नसतील तर महाराष्ट्रात हा प्रश्न विचारला जातोय की आता रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे झालेत का? नवनाथजी, काय म्हणाल यावर? नाही, अजिबात नाही। रवींद्र चव्हाणांनी कुठलं चुकीचं पाऊल वाचलं? कुठलेही नाही। म्हणजे कुठलेही पक्षाच्या विरोधात निर्णय किंवा महायुतीचा निर्णय होईल असं कुठलेही वक्तव्य गेल्या 2 दिवसात रवींद्र चव्हाणांनी केलं नाही, कुठलीही कृती देखील तशी केलेली नाही। त्यामुळे जे देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीमध्ये सांगतात, महायुतीमध्ये सांगतात, तेच होतं। त्याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये होत नाही। आपल्यालाही राजूजी कल्पना आहे की देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, तिघेही अतिशय समन्वयानं काम करतात। काही ठिकाणी कार्यकर्ते आग्रह धरतात, एखादा कार्यकर्त्याचं वक्तव्य म्हणजे ते
भारतीय जनता पार्टीचं वक्तव्य होत नाही. रवींद्र चव्हाण यांनी देखील गेल्या 2 दिवसामध्ये अशी कुठलीही कृती केली नाही की ज्याच्यामध्ये नवनाथजी आपण पटकन राजूजींचं म्हणणं ऐकून घेऊया. मला पुढे जायचंय कारण राजूजी अगदी पटकन आपलं म्हणणं मांडा. नाही, नवनाथजी, प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं त्या दिवशी की एकमेकाचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण तेच सांगितलं. पण असं झालं असताना दुसऱ्या कोणी प्रवेश दिला असता तर समजू शकतो. पण ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष ते मंडळ ऐकून न ऐकल्यासारखं करतात किंवा देवेंद्रजींच्या प्रश्नाला किंवा त्यांच्या शब्दाला मान देत नाहीत, मग प्रश्न उपस्थित बरोबर आहे, होतो नक्कीच. की प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने का त्यांची कृती देवेंद्रजी होतीये राजूजी, आणि त्याचबरोबर त्यांचे जेव्हा कार्यकर्ते सुद्धा बोलतात तेव्हा त्यांना कोणी थांबवत का नाही, हा सुद्धा मुद्दा आहे. आता मी अंबादास दानवे यांच्याकडे जाते आणि अंबादासजी, मला तुम्हाला असं विचारायचं हे सगळं चाललंय ते बघून तुमची प्रतिक्रिया काय, तुम्हाला काय वाटतंय? एक आमच्याकडे ग्रामीण भागात पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीनं योजना सगळीकडे असते, जुनी आहे. आता ही भारतीय जनता पार्टी शिंदे सेनेची अडवते आणि शिंदे सेना भारतीय जनता पार्टीची जिरवते, असं सध्या चालू आहे. हे काही जरी कोणी काही म्हणत असलं तरी याची अडवा आणि याची जिरवा अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात या नगरपालिकेच्या निमित्तानं चित्र समोर आलेलं आहे. हे कोणी काही बोललं तर हे काही लपून राहिलेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी खुल्या आहे, घ्यायचं नाही वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या होत्या. बोलाचीच कडीन बोलाचंच भात आहे. परंतु आत्ता मला असं वाटतं सगळी यादी माझ्याकडं बऱ्याच आहे महाराष्ट्रातली. हे फक्त तुम्ही ठाणे काय डोंबिवली अंबरनाथ बोलताय, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात कशा पद्धतीनं या सगळ्या 8 दिवसात लोक घेतले याची यादी आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची ती पॉलिसी आहे. ती काही रवींद्र चव्हाणांची पॉलिसी नसती किंवा देवेंद्रजीची नसते, ती ओव्हरऑल भारतीय जनता पार्टीचं एक धोरण असतं ते. आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण काय असं कोणी बोललं मिळून थांबत नाही. हां, तोंड देखलं भारतीय जनता पार्टी म्हणेल. आता आमच्याकडे एका संभाजीनाथ एका महिला याच्या जिल्हाध्यक्षाला घेतलं शिंदे गटाच्या, भारतीय जनता पार्टीचे नेते का महायुतीच्या परिवारातच त्या याव्यात म्हणून आम्ही त्यांना घेतलं. म्हणजे हे नाही म्हटलं की शिंदे सेनेचे पदाधिकारी आम्ही घेतले, महायुतीच्या परिवारात. म्हणजे भारतीय जनता पार्टी याला असा मुलामा देते. आणि मला असं वाटतं ही, आणि आणखी पुढे जाऊन सांगेल मी की कोणत्या पार्टीचं हे चूक आहे असंही म्हणता येणार नाही. जो तो ज्याला त्याला ज्याच्या त्याचा पक्ष मोठा करण्याची स्वातंत्र्य असतं. आता शिंदे गट ओरडतोय, पण शिंदे गटाने पण हेच केलेलं आहे ना, हेच केलेलं आहे. कित्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या बोलण्याला कोणताच अर्थ उरत नाही. ही सगळ्या पक्षाची पॉलिसी असते. कोण कोणाचा जवळचा दूरचा कोणी बाप बघत नाही, लेख बघत नाही, मित्र बघत नाही, काही बघत नाही. आपल्या पक्षाला आपण फायदा करून देणं आणि पक्षाला प्राधान्य देणं हे सगळं चाललंय असं तुम्ही म्हणताय. पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः काम केलेलं आहे युतीमध्ये भाजप सोबत शिवसेनेसह असताना, आणि त्याचबरोबर तुम्ही शिंदेबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. तर आत्ताची ही परिस्थिती जी झालेली आहे 2 पक्षांची, ते बघता यांना एकत्र भविष्यामध्ये नांदणं शक्य आहे का स्वबळावरतीच महापालिका अनेक ठिकाणी ते लढवतील, काय वाटतं तुम्हाला? हे कोणतेच पक्ष किती जरी म्हटलं तरी स्वबळावर आता लढतील अशी ताकद कोणाची नाही आहे. पण पर्याय नाही म्हणून सगळ्यांना स्वबळावर लढावं लागेल, असं तर होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळं आता काही लोक बोलत होते आता की असं महायुती म्हणून, पण मला असं वाटत नाही कुठे महायुती. पण ठीक आहे, नंतर पोस्ट इलेक्शन नंतर अलायन्स होऊ शकते. मग तो इलेक्शनच्या आधी अलायन्स होण्याच्या शक्यता मला कुठेही या नगरपालिकेचे भाषणं, आमच्या संभाजीनगरात देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब आले होते, एका हॉटेलमध्ये होते, खाली एक आणि एक वर एक, साधं एकमेकांना साधा फोन नाही, एकमेकांना ढोंकून बघितलं, तो त्याच्या कामाला गेला, तो त्याच्या कामाला गेला. म्हणजे इतकं यांचे चांगले संबंध आत्ताच्या घडीला गुन्ह्या गोविंदाचे आहेत. आणि मला असं वाटतं की हे आता फार पुढे गेलेला विषय आहे. सगळे ज्याच्या त्याच्या ताकदीवर लढतील असं मला तरी वाटतं. बरं, आपल्यासोबत विजय चोरमारेजी पण आहेत, राजकीय विश्लेषक. विजयजी, एकंदरीत आत्ताची जी ही परिस्थिती आहे ती बघता कशा पद्धतीने ही वीण पुन्हा एकदा या 2 पक्षांची एकत्र येऊ शकते, आणि त्याचबरोबर नक्की काय आता इथून पुढे राजकारणामध्ये वेगवेगळं बघायला मिळू शकतं येत्या काळामध्ये, तुमचा अंदाज काय सांगतो?
हे बघा, आताचा जो काही संघर्ष आपण बघतोय तो संघर्ष हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा आहे आणि निवडणूक आता आपल्याला 8 तारखेपासून विधिमंडळाचं अधिवेशन जे सुरू होतंय त्या अधिवेशनात कदाचित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते कसे दिलजमाईचं दर्शन घडवतील. पण ते तात्पुरतं असेल. पुन्हा महापालिकेच्या किंवा अन्य निवडणुका होतील त्यावेळी ते एकमेकांच्या विरोधात येतील. हे आपण या गोष्टींच्याकडे तत्कालिक गोष्टी म्हणून बघता येणार नाही. हे भारतीय जनता पक्षाचं दीर्घकालीन पुढचा विचार करून केलेलं राजकारण आहे. हे त्यासाठी आपल्याला 1977 पासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता. म्हणजे रामभाऊ म्हाळगी हे 1977 पासून तिथं ते लोकप्रतिनिधी होते. 6 निवडणुका ठाणे मतदारसंघ एक होता तेव्हा 6 निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. आणि आनंद दिघे यांच्या प्रभावाच्या काळात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असलेला, भारतीय जनता पक्षात ताब्यात असलेला हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं जरा थोडी दांडगाई करून आपल्याकडे घेतलेल्या आहे त्या काळात. ही सर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि आता त्या ठाणे मतदारसंघाचे 2 मतदारसंघ झाले, ठाणे आणि कल्याण. त्यामुळे ही त्यांची दीर्घकालीन राजकारणाची रणनीती आहे की ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेणे. त्याचबरोबर MMRDA रिजन मध्ये ज्या काही 8-9 महापालिका आहेत त्या सगळ्या महापालिकांच्यावर स्वतंत्रपणे स्वबळावर सत्ता मिळवणे. अगदी मुंबई शहर हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचं स्वप्न असू शकतो. त्यामुळे मला वाटतं या गोष्टींच्याकडे तत्कालिक घटना, एक नगरसेवक फोडला किंवा 2 पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला एवढ्या मर्यादित बघून भागणार नाही. भारतीय जनता पक्षाचं दीर्घकालीन धोरण म्हणूनच याकडे बघावं लागेल. आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितला तर त्यांनी त्यांच्याबरोबर 25 वर्षे युतीत असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना गिळंकृत करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नवनाथजी, कशा पद्धतीने याला उत्तर द्याल? कारण 2 तारखेपर्यंतची एक डेडलाईनचा उल्लेख केलेला होता रवींद्र चव्हाणांनी आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्येच पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालं भाजपमध्ये. आणि आत्ता जे म्हणालेले आहेत विजय चोरमारेजी, नक्की काय यावरती तुमचं उत्तर आहे? नाही, चोरमारे सर ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांना विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु मगाशी अंबादासजी दानवे असं म्हणाले की पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशी अवस्था झालेली आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला अडवलेलं आहे आणि महाविकास आघाडीला जिरवलेली देखील आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीला ते आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या लोकांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कशा पद्धतीनं महाराष्ट्रात थोपवलं आणि त्यांचा जो काही अहंकार होता तो जिरवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं निश्चितपणे केलं. राहिला प्रश्न महायुतीचा. महायुती म्हणून आम्ही एकमेकांच्या सोबतच आहोत. काही स्थानिक पातळीवर निश्चित मतभेद असतात, परंतु आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार आहोत. महायुती म्हणूनच सर्व महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. नवनाथजी, तुम्ही म्हणताय खरं आज असं, पण आज राजू वाघमारे यांच्या सुरामध्ये मात्र तसं नाहीये. त्यांच्या सुरामध्ये तक्रार आहे आज बोलताना. नाही, तक्रार राजूजींच्या प्रश्नाला पण उत्तर देतो की उल्हासनगरमध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी यांची बैठक झाली की एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाही, त्याच्यानंतरही उल्हासनगरमध्ये स्थानिक पातळीवर एका कार्यकर्त्याला प्रवेश देण्यात आला. त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील स्थानिक पातळीवर एका कार्यकर्ता जो शिवसेनेचा होता तो आमच्याकडे आला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये देखील तो प्रवेश झाला नाही. त्याच्यानंतर त्याने प्रवेश झाल्यानंतर रवींद्रजी चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली. आता कल्याण डोंबिवलीतला एखादा कार्यकर्ता जर का भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर रवींद्र चव्हाणजी त्यांची भेट घेतात. त्याच्यामध्ये फार वावगं वाटण्याचं किंवा वाईट वाटण्याचं कारण नाही. तिथे एकमेकांची ताकद वाढली तर फायदा एकमेकांनाच होणार आहे. जेव्हा आपण युती म्हणून समजा कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र लढू तर तिथं कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा आपल्या महायुतीमध्ये ताटातलं असं तुम्ही म्हणताय खरं, ताटातलं वाटीत वगैरे, पण ते काही राजूजींना पटतंय असं दिसत नाही. राजूजी काय म्हणाले याबद्दल? नाही, मला असं म्हणायचं आहे नवनाथजी, महाराष्ट्राला खरंच प्रश्न पडलाय की रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे आहेत का? कारण जर रवींद्र चव्हाण भेटत असतील किंवा त्याच्यानंतर त्यांची स्टेटमेंट जात नसेल तर ते आपल्या महायुतीसाठी बरोबर नाही. आपण महायुती म्हणून ज्यावेळेस एकत्र लढतोय त्यावेळी आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी जरी भेटल्यानंतर तरी स्टेटमेंट द्यायला पाहिजे होती की हे मला मान्य नाही पण झालंय, ठीक आहे, पण तशी कुठची स्टेटमेंट आलेली नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात गैरसमज पसरवायला सुरुवात झालेली आहे. तर मला वाटतं भाजपने त्याची काळजी घेतली पाहिजे. पण राजूजी, आताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या स्टेटमेंटची अपेक्षा आहे का? किंवा कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडनं एक वचक नाहीये, म्हणजे त्यांच्या सांगण्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टी होतात असं अजूनही तुम्हाला वाटतंय का राजूजी? कारण जर मुख्यमंत्री साहेबांनी पब्लिकली सांगितलं
असं काय करताय? त्यांनी स्टेटमेंट दिली, इंटरनल नाही, पब्लिक स्टेटमेंट आहे ती. आमच्या साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पण पब्लिक स्टेटमेंट दिली. पण त्याच्यानंतर जर रवींद्र चव्हाणांसारखा मोठा नेता हे करत असेल, तर आयदर रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीसांना जुमानत नाहीत किंवा त्यांचं वजन त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आता याच्यापेक्षा दुसरा अर्थ कुठचा निघतो? आम्हाला तर महायुती म्हणूनच लढायचंय. महायुती नाही, म्हणून लढायचंय. आम्हाला कोणाच्या विरोधात आम्ही स्टेटमेंट देत नाही. मी शिवसेनेचा मुख्य सहप्रवक्ता या नात्याने पक्षाची भूमिका सांगतोय की एकाही भाजपच्या नेत्याच्या विरोधात आम्ही स्टेटमेंट दिलेली नाही किंवा देणार नाही. आम्हाला महायुती म्हणूनच लढायचंय आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढू आणि महायुतीचा झेंडा या महाराष्ट्रावर फडकवू. पण जे होत आहे त्याला काही नेत्यांनी आवाज बर. घालायला पाहिजे. नक्की राजूजी पूर्वीजी एकच मिनिटं घेतो. राजूजींनी जो उल्लेख केला की देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी बसून सांगितलं होतं की आपण एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत, तरीही अंबरनाथमध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला प्रवेश दिला आणि त्याच्यानंतर मग कल्याण डोंबिवलीमध्ये एक शिवसैनिक भारतीय जनता पार्टीमध्ये एवढंच झालं. ऍक्शन झाली, ऍक्शनला मला असं वाटतं की याचा उल्लेख खूप वेळा झालाय. तुम्ही केलाय, दीपेश म्हात्रेंनी सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये केला होता. आपण एकत्रच आहोत. बर ठीक आहे, ठीक आहे, हे तुमचं मत आहे. आता यानंतर मी पुन्हा एकदा दानवेजींकडे जाते. अंबादास दानवेजी, एकंदरीत आत्ता जे म्हटलं जात आहे की रवींद्र चव्हाण आपापल्या पद्धतीने काही गोष्टी करतायत आणि मुख्यमंत्र्यांचा वचक ते पाळत नाहीत, हे तुम्हाला मुळात पटतंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी नवनाथ बन यांनी उल्लेख केलेला होता की महापालिकेमध्ये, माफ करा, नगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि तुमचा पक्ष कुठेच दिसला नाही, त्याबद्दल काय बोला? एक तर पहिली गोष्ट, रवींद्र चव्हाणांना तुम्ही कोणाचं ऐकत नाही म्हटले? रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांचं. हॅलो, हो, मुख्यमंत्र्यांचं आणि वरिष्ठांचं आणखी. हा असं काही भाजपात होत नसतं बरं का. ऐकत नाही वगैरे ही सोची समजी रणनीती असते. मी मारल्यासारखं करणं, तू रडल्यासारखं कर, हे असं असतं. मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही महाराष्ट्रातला भाजपचा कार्यकर्ता, असं होऊच शकत नाही, असं कदापि होऊ शकत नाही. त्याच्यामुळं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. मुख्यमंत्री सगळ्यांना गोड बोलतील आणि बाकी खालचे लोक जे करायचं ते करत बसतील, अशा पद्धतीनं ती नीती असते. आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्यामुळं ऐकत नाही वगैरे हे म्हणणं धाडसच होईल, असं काही होत नाही. रवींद्र चव्हाण काही देवेंद्रजीचं ऐकत नाही असं बिलकुल पॉसिबलच नाही या गोष्टी. दानवेजी, कुठेतरी पडद्यामागनं सूत्र मुख्यमंत्री पण हलवतायत असं म्हणायचंय तुम्हाला? मी तुम्हाला सांगू का, मुख्यमंत्र्यांच्या हातात ही सूत्र भाजपात असतात का नसतात हा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी एक रणनीती असते, ती सगळ्यांनी अंमलबजावणी करणे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं काम असतं, ते करतात. त्याच्यामुळं याच्यात मुख्यमंत्रीच असं करतात किंवा रवींद्र चव्हाण असं करतात असं मी मानत नाही. ही भारतीय जनता पार्टीची रणनीतीचाच एक भाग असतो आणि ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात असं मला मानायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा होता की आता नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये कुठेच महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रामुख्याने प्रकर्षाने दिसला नाही असं नवनाथ बन म्हणाले होते. त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? मला असं वाटतं निकाल येतील त्या दिवशी दिसले का नाही दिसले हे कळेल. सभा घेणं आणि टी व्हीवर सभा येणं म्हणजे दिसले असा त्याचा अर्थ होत नाही. या सभेत मुख्यमंत्र्यांनी जाऊन फार दिल्लीत काय केलं, मुंबईत काय केलं, राज्यात काय केलं सांगितलं. पण कित्येक गावात 15-15 दिवसाला पाणी नाही, कचऱ्याचे ढिगार आहे, दिवाबत्तीची सोय नाही, डुकरं सगळीकडे फिरतात, अशी स्थिती. याच्याविषयी कुठंच मुख्यमंत्री बोललेले नाही. त्याच्यावर निवडणुका काही तुम्ही शक्तिपीठ मार्ग करतात याच्यावर होत नाही. तुम्ही राज्यात असं सुप्रशासन का कुप्रशासन आणलं त्याच्यावर होत नाही. ज्या गावात निवडणूक आहे तिथं पाणी आहे का नाही, ज्या गावात निवडणूक आहे तिथं स्वच्छता आहे का नाही, ज्या गावात निवडणूक आहे तिथं दिवाबत्ती आहे का नाही, ज्या गावात निवडणूक आहे तिथं नळपट्टी घरपट्टीचे काय इश्यू आहे, तिथले रस्ते चांगले आहे का, याच्यावर असल्या पाहिजे. मुख्यमंत्र्याची भाषणं ऐका बरं तुम्ही, त्या गावातल्या प्रश्नाविषयी कधी काय बोलले ते. बरोबर आहे, नक्कीच. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढलेलो आहे.
बर. त्याचे निकाल येतील. हा, आणि त्या निकालांसाठी आपल्याला 21 तारखेपर्यंत आता प्रतीक्षा करायला लागणार आहे. विजयजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकंदरीत सध्याची परिस्थिती बघता राजकारणाची कुठेतरी आता मतदाराला गोंधळात पाडणं विविध पद्धतीने, मग ती पळवापळवी असू देत किंवा विविध पद्धतीची वेगळी स्ट्रॅटेजी असू देत, हे खूप नेहमीच झालंय का? आणि त्यामुळे महापालिकेपर्यंत अशाच पद्धतीने सातत्याने काही ना काहीतरी घडत राहील असा तुमचा अंदाज आहे का? हे बघा, पहिली गोष्ट, या सगळ्या गोंधळाच्या संदर्भात आणखी एक गोष्टी मगाशी बोलायचं राहिलं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होते तेव्हापासून त्यांची एक रणनीती 2014 पासून राहिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत, की परस्परावर आपण एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करत राहायचं, जेणेकरून सगळे बाकीचे विरोधी पक्ष जे काय निवडणुकीचं मैदान असेल त्या मैदानात कुठंही दिसणार नाहीत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच सतत राहतील, हेच सतत एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करत राहतील. मग राज ठाकरेंना टीआरपी म्हणून राज ठाकरे एकत्र येतील, पण त्या व्यतिरिक्त अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांना कुठेही स्थान मिळत नाही. आता जे दानवे साहेब म्हणले की इथं म्हणजे या निवडणुका स्थानिक प्रश्नावर होतात, तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा राज्याच्या असल्याप्रमाणे त्याचं चित्र माध्यमांच्या मधून आपण करतो, त्यामुळे हा गोंधळ होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही जो गोंधळाचा मुद्दा मांडला, तर हा सगळा गोंधळ एक दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक नियोजनबद्ध रीतीनं गोंधळ घालायचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या गोंधळामध्ये सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोगापासून स्थानिक पातळीपर्यंतची यंत्रणा, या सगळ्या यंत्रणाचा सहभाग आहे. म्हणजे ज्या ओबीसी ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादेपेक्षा पुढे गेलेले आहे त्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो अत्यंत चुकीचा आहे आणि व्यावहारिक पातळीवरचा नाही. हे सगळं अनागोंदी माजवणार आहे. राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात घोळ घालायला लागलाय, तो म्हणजे इतके सगळे गोंधळ घालायचे की सामान्य माणसांचा या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाईल आणि त्यानंतर त्याचा अंतिम लाभार्थी कोण आहे हे आपण बघितलं तर ते कोण घडवतं हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणजे कोणा विशिष्ट हातांमध्ये ही सूत्र आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? आता सूत्र कोणाच्या हातात आहेत? सगळे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या आयोगाच्या दोऱ्या कोणाच्या हातात आहेत ते काही जाहीर सांगायची गरज नाही. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हातात ही सगळी सूत्र आहेत आणि या सगळ्या कळसूत्र्या बाहुल्या आहेत आणि ते हे सगळे खेळ करतायत हे स्पष्ट आहे. बर. राजूजी, आज एकंदरीतच जर बघितलं, संजय शिरसाट असू देत किंवा तुमचा सुद्धा सूर असू देत, एक नाराजी कुठेतरी उघडपणे व्यक्त केली जाते. अर्थातच असं म्हटलं जात आहे की आधी तुमच्याकडनं एक प्रवेश झाला आणि त्याचा परिणाम म्हणून ऍक्शनला रिॲक्शन झाली, पण आता अशी ही ऍक्शन रिॲक्शन भविष्यामध्ये सुद्धा पुढे सुरू राहील असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटत नाही की अशा पद्धतीने ऍक्शन रिॲक्शन सुरू राहील. कारण महायुती म्हणून ज्यावेळी आपण लढायचं ठरवतो तर महायुती म्हणूनच लढलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने लढावं अशी आमची इच्छा आहे. आणि आपण जर त्याच पद्धतीने लढलो तर कार्यकर्तेही त्याच पद्धतीने निवडणुकीमध्ये सुद्धा कामाला लागतात. कोणाच्या मनात क्लेश राहत नाही. आणि असं जर वागणं होत गेलं तर मग कार्यकर्त्यांच्या मनात पण तशाच पद्धती राहतात आणि त्याचा परिणाम शेवटी महायुतीतला ज्या दोन पक्षांमध्ये या गोष्टी होतात त्या सगळ्या दोन्ही पक्षांना त्या भोगाव्या लागतात. काहींना जास्त, काहींना कमी. पण शेवटी आपण ज्या झाडावर बसलोय त्या झाडाच्या फांद्या जर आपण तोडायचा प्रयत्न केला तर शेवटी ते झाड कमकुवत होतच ना. पण आता जी किंमत मोजायला लागतेय तुम्हाला या निवडणुकांच्या निमित्ताने, ती किंमत तुम्हाला परवडणारी आहे का? महायुती सगळ्यात पहिली गोष्ट की आम्ही कोणतीही किंमत मोजत नाही आहोत. ज्या पद्धतीने जिथे जिथे महायुती म्हणून लढणार आहोत तिथे महायुतीचा झेंडा येईल. जिथे आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत त्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद वेगळी जी आहे ती पण मजबूतच आहे ना. ती काही कमी नाही आहे. आमच्या ज्या एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर शेवटची निवडणूक विधानसभेची या महायुतीने लढले त्या चेहऱ्यावर आज जे बहुमत मिळालं ते इतकं मोठं बहुमत होतं आणि त्या बहुमतात आदरणीय एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याचा मोठा सहभाग होता महायुतीच्या कामांबरोबर. त्याच्यामुळे ती जी लोकप्रियता आहे, तो जो जनाधार आहे, तो एक जननेता म्हणून एकनाथ शिंदेकडे महाराष्ट्रात जे आता आदरणीय बाळासाहेबांनंतर किंवा शरद पवारांनंतर बघितलं जातं की एक मास लीडर म्हणून